सुगरण कट्टा, मी शेफ पूजा बोडके। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला उपवासाचा आणखी एक पदार्थ दाखवणार आहे, कारण आपण उपवासाच्या दिवसांमध्ये तेच पदार्थ खाऊन कंटाळतो। तर आज मी तुम्हाला उपवासाचे आप्पे दाखवणार आहे। अगदी झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे। चला तर मग बघूया ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागेल। इथे मी 1 कप भगर म्हणजेच की वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून साबुदाणे आहेत, इथे न भिजवता साबुदाणे घेतलेले आहेत। त्यानंतर आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे 1 टेबलस्पून। तुम्ही जर उपवासाला आलं खात नसाल, नाही घेतलात तरी चालेल। त्यानंतर कोथिंबीर आहे 2 टेबलस्पून। हे उपवासाचे सेंधव मीठ आहे चवीनुसार। दही आहे अर्धा कप। सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वरईचे तांदूळ आणि साबुदाणे ग्राइंड करून घेणार आहे। हे कोरडेच वाटून घ्यायचे आहे। आता इथे या मिश्रणामध्ये दही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। साधारण मी अर्धा कप पाणी टाकलेले आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आलं हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, मीठ, तुम्ही रेग्युलर मीठ हवं तर घेऊ शकता, पण उपवासाचे असल्यामुळे मी इथे सेंधव मीठ घेतलेले आहे। जिरं आहे अर्धा टीस्पून। त्यासोबत आणखी अर्धा कप मी पाणी टाकणार आहे। पाणी हे गरजेनुसार टाका, अगदी एकत्र खूप जास्त नका टाकू, कारण हे मिश्रण मला जास्त लिक्विडी नको आहे, थोडंसं सरभरीत असं हवं आहे। भज्यांच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट या पद्धतीचं मिश्रण रेडी होईल। आता ह्याला मी साधारण 10 मिनिट असेच झाकून ठेवणार आहे, जेणेकरून साबुदाणा आणि वरईचे तांदूळ आहेत ते जरा फुलतील। त्यामुळे एक फायदा होईल की आपल्याला सोडा वापरण्याची गरज नाही लागणार। तर इथे मी सोडा जराही वापरणार नाहीये। तर हे मिश्रण मी 10 मिनिट याला असेच भिजवून ठेवते। त्यानंतर आता इथे मी आप्पे पात्र घेतलेले आहेत। आप्पे पात्रात थोडं तेल टाकून घेणार आहे। अगदी अर्धा पाव टीस्पूनच टाका। आणि आता ह्या सर्व वाट्यांमध्ये व्यवस्थित मिश्रण टाकून घ्यायचे आहे। मिश्रण टाकल्यानंतर साधारण ह्याला 2 ते 3 मिनिटांसाठी मी झाकून ठेवणार आहे। तर 2 ते 3 मिनिट झालेले आहे। झाकण काढून बघूया। खालची बाजू लालसर झालेली दिसून येत आहे। यावरती मी थोडंसं अगदी तेल सोडते, 1 चमचाभर। आणि आता ह्याला उलटवून घेणार आहे। बघू शकता अगदी इझिली उलटत आहे। म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा ते व्यवस्थित शिजून येतील। एक बाजू छान क्रिस्पी झालेलीच आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा छान ते क्रिस्पी होण्यासाठी याला उलटवून घ्यायचे आहे। आता ह्याच्यावर मी पुन्हा एकदा झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिट खालची बाजू सुद्धा होऊ देणार आहे। आप्पे व्यवस्थित छान शिजलेले आहेत, छान फॉर्म झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आता कुठेही याचा लिक्विडपणा राहिलेला नाहीये, व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। आता बघू शकता किती सुंदर झालेले आहेत आणि स्पंजी आहे। मेन त्यात मी जराही सोडा न टाकता सुद्धा किती छान सॉफ्ट झालेले आहेत। तर तुम्ही हा उपवासाचा पदार्थ नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। बाय।